तुम्ही जर कंपॅरिझन माझी आणि माझ्या वडिलांमध्ये करत असाल तर त्यात चूक तुमची आहे. कारण त्यांच्या वेळेचा काळ वेगळा होता, त्यांची शैली वेगळी होती. त्यांनी कधीच आम्हाला ते अपब्रिंगिंग जे दिलं ते अतिशय मिडल क्लास अपब्रिंगिंग दिलं. आमचे व्हॅल्यूज, आमची मोरॅलिटी हे सगळं, या सगळ्याचा त्यांनी इंडिपेंडन्स दिला आम्हाला. त्यांचा पहिला सिनेमा माझ्या वडिलांसोबत होता. हो. त्यामुळे ते ते एक बॉन्ड होतं त्या दोघांमध्ये सुद्धा. हो. भाऊ बहिणींसारखं ते माझे वडील रेणुका त्यांना अगदी लहान बहिणीसारखं जपायचे. ते फायनान्शियली खूप साऊंड होते आणि त्यांच्याकडे अशोक मामा त्यांना म्हणायचे पक्का वाणी आहेस म्हणून. ते हां. इतके ते सुंदर त्यांचा बिझनेस अॅक्युमेन होता, इंडस्ट्रीला घेऊन, नाटकाला घेऊन. सो ते त्यांच्याकडनं मला शिकून शिकून घ्यायचं होतं, पण ते राहून गेलं. लहानपणीच ठरवलं होतं की मला ऍक्टर व्हायचंय, मला सिनेमात काम करायचंय. स्टारडम मला देणं ते ना मी देऊ शकतो ना तुम्ही देऊ शकता, ते फक्त ऑडियन्स देऊ शकतो. एस्पेशली माझी आई जी आता आय थिंक आता 55 वर्षाची होईल, लोकांना माहिती नाहीये आणि सॉरी मी आईचं एज रिव्हील केलंय, पण ती त्या प्रियताई सॉरी. सॉरी पण आय थिंक ते हे म्हणणं गरजेचं आहे, कारण ती ज्या एज मध्ये आता जात आहे तिथे इतके वर्ष इतका वेळ सातत्याने देणं खूप अवघड होऊन जातं. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. लोकप्रिय अभिनेता अभिनय बेर्डे आहे आपल्यासोबत आणि त्याच्या नव्या चित्रपटाचं निमित्त आहे, त्याही बद्दल आपण जाणून घेणार आहोत. हा जो चित्रपट आहे, पॅरेंटिंग असेल, या सगळ्या गोष्टी असतील, या गोष्टींबद्दलही त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घेऊयात. अभिनय, खूप खूप स्वागत आहे थँक्यू. सकाळमध्ये. थँक्यू. आणि खूप छान वाटतंय या वर्षात आपण बऱ्याचदा भेटतोय सारखे सारखे, येस. कारण तू विविध प्रोजेक्ट करतोय. हो हो. 2025 कसं राहिलं? खूप छान छान कामं करता आलेली आहेत ना या वर्षात. 2025 खरं तर काय म्हणतो, प्रोफेशनली विचाराल तर माझ्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट वर्ष राहिलंय, प्रोफेशनली हा. स्पीकिंग. खूप उत्तम लेखक, दिग्दर्शक, उत्तम निर्माते, उत्तम कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. उत्तम सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आहे. बऱ्याच लोकांमध्ये माझं परसेप्शन थोडंसं ट्विक करणं किंवा बदलायची संधी मिळाली आहे. हम्म. सो 2025 हे खरं तर खूप डिफायनिंग इयर राहिलंय माझ्या आयुष्यातलं. सुपर्ब. आणि आता उत्तरची उत्सुकता आहे, येस. कारण मिळतंय आता प्रेम. कारण टीजर आला, ट्रेलर आला, त्यानंतर उत्सुकता वाढली की हो काय पद्धतीचं असणार आहे ते, हो. आई मुलाचं नातं असेल. तुला काय काय फीडबॅक्स मिळतात आता? खूप छान फीडबॅक मिळतात. आमचं जे गाणं हो आई पहिलं आलं होतं त्याला जवळपास 2 ते 3 मिलियनच्या वरती गेलेलं आहे. हो. ट्रेलरला पण खूप छान रिस्पॉन्स मिळतोय सगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती. खूप उत्कृष्ट लोकांचा प्रतिसाद मिळतोय. लोकांना खूप काहीतरी फ्रेश नवीन बघायला मिळतंय. एकतर विषय खूप युनिव्हर्सल आहे, हो. त्यामुळे बऱ्याच लोकांना तो कनेक्ट होतोय. त्याचबरोबर काय म्हणतो, ट्रेलर चा जो एक एक्झिक्युशन जे दाखवलं गेलंय, जे हम्म. म्युझिक आणि या सगळ्या गोष्टी, ते खूप छान प्रकारे प्रेझेंट झालंय लोकांसमोर. हम्म. सो लोकांना पण खूप मजा येते. आमचं असेन मी नावाचं गाणं पण आता आलेलं आहे, हो. त्याला पण खूप उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय लोकांकडनं. वा. पण प्रियताईंकडनं काय फीडबॅक्स आहे? कारण त्या म्हणत असतील की हे बरोबर आहे हा, हे असंच. नाही नाही, ती असं त्यांना काहीच म्हणत कनेक्ट नाही. होत ती आहेत का असं गोष्टी? ती ती होईल का, तिने अजून सिनेमा बघितलेला नाहीये. हा. ती अख्ख्या संपूर्ण जगासोबतच 12 तारखेला बघणार आहे सिनेमा. हा. त्यामुळे सिनेमात फार काय काय घडतं ह्याची पण फार तिला कल्पना नाहीये. पण आता 12 तारखेला तिला पण उत्तर मिळेल सगळ्या गोष्टींचं, ह्याची खात्री आहे पण मला. ट्रेलर वगैरे बघून काय? ती खूप उत्सुक झाली, तिला खूप आवडला ट्रेलर. एकतर हम्म. तिला काम खूप आवडलं माझं, मी ज्या प्रकारे दिसतोय हेही तिला खूप आवडलं. सो पॉझिटिव्ह आहे ती खूप. सो ती पण खूप होपफुल आहे की उत्तर काय नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज ओपन अप करताय माझ्यासाठी, यासाठी तीही खूप उत्सुक आहे. वा. तू काही काही वेगवेगळं काम करतोय, याच्यात दशावतार मधलं काम असेल, त्याच्यातलं वेगळेपण असेल, याच्यातही काहीतरी काय वेगळेपण करण्याचा प्रयत्न करतोयस? अभिनय काय एक्सप्लोर करू पाहतोयस तू अभिनय क्षेत्रामध्ये? तुला काय वाटतंय की आपण जे आता करतोय त्याच्यामध्ये तुझा काय थॉट असतो काम करण्यामध्ये? सी मेजरली जर मी प्युअरली उत्तरच्या पर्स्पेक्टिव्हनी जर बघायला गेलं तर नवीन ह्याच्यामध्ये मी अशी गोष्ट केली आहे ना, की जे माझं पोर्ट्रेल आहे ते एका जेनझी मुलाचं आहे. तो हम्म. त्या वयोगटातला मुलगा आहे. आतापर्यंत आपण इतके जेनझी मुलं सिनेमात बघतो, ते सगळे कॅरिकेचरिस्ट वाटतात मला खूप. त्यांना एक साच्यात बसवलं जातं, त्यांना सतत योलो हॅशटॅग एवढंच बोलतात, ते व्लॉगिंगच करतात फक्त सगळीकडे जाऊ हम्म. तिथे. सो त्यांचं रिअलिस्टिक आणि ग्राउंडेड पोर्ट्रेल कुठे आपल्याला बघायला मिळत नाही. थ्रू उत्तर क्षितिज सरांनी आणि क्षितिज सरांनी लिखाणामध्ये आणि दिग्दर्शनामध्ये त्यांनी हा पूर्णपणे एक प्रयत्न ठेवलाय की तो मुलगा जो आहे तो जितका रिअलिस्टिक आणि रिलेटेबल वाटेल, हम्म. जितका शार्प वाटेल, जितका टोकदार वाटेल, त्याची पूर्णपणे त्यांनी काळजी घेतलेली आहे. आणि मी माझ्या परफॉर्मन्स मधनं सो एक या पिढीला त्यांचं एक रेप्रेझेंटेशन देण्याची पूर्णपणे आम्ही
हम्म. पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेले आहेत. सो होपफुली लोकही त्याच पद्धतीने एक्सेप्ट करतील. रेणुकाताईंसोबतही मी बोलत होते. त्याही पॅरेंटिंग आणि या सगळ्या गोष्टी आई-मुलांचं नातं असेल किंवा आपल्या फॅमिली मधलं जे काही नातं असतं, त्यामधले जे काही पैलू आहेत त्याबद्दल त्या भरभरून बोलत होत्या. हो. तुला जर मी विचारलं, की तुझ्या आईने केलेले संस्कार असतील किंवा ते पॅरेंटिंग होत असतानाच्या कोणत्या गोष्टी तुला असं वाटतं, की हे झालं ना बरं झालं. आईनेही सांगितलं होतं ना, की या गोष्टी आता मला खूप कामी येतायत बाबा. तुला 100% माझ्या आईने खूप गोष्टी, एकतर पहिली गोष्ट म्हणजे अ, वेळ पाळणं, हं. डिसिप्लिन राहणं हे हां. तिने तिने शिकवलं मला. दुसरी गोष्ट शिक्षण पूर्ण करायचंच. ग्रॅज्युएशन हे पूर्ण करायचंच. हं. मग तुला जे घोळ घालायचे आहेत घाल. मला पूर्ण ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. हं. ह्याचं शिक्षणाचा अट्टहास तिने धरला, त्यामुळे माझ्या विचारांमध्ये, माझ्यामध्ये खूप ग्रोथ झाली शिक्षणामुळे. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं, तुम्ही लेखक असा, दिग्दर्शक असा, अभिनेता असा, तुम्हाला शिक्षण हे गरजेचं आहे. हं. कुठल्याही तुमच्या, कारण मला असं वाटतं तुम्ही त्या वयात जे शिक्षण घेता त्याच्याने तुमचे पुढचे 10-20 वर्ष तुमची मेंटॅलिटी तुम्ही तशी इव्हॉल्व्ह होता. त्यामुळे शिक्षण हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर ग्राउंडेड राहून काम करणं. अ, तिने कधीच आम्हाला ते अपब्रिंगिंग जे दिलं ते अतिशय मिडल क्लास अपब्रिंगिंग दिलं. हं. आमचे व्हॅल्यूज, आमची मोरॅलिटी, हे सगळं, या सगळ्याचा तिने इंडिपेंडन्स दिला आम्हाला. फ्रीडम ऑफ थॉट तिने आम्हाला दिला, की तिने नेहमीच आम्हाला इंडिपेंडंट बनवलंय. हं. स्वतः म्हणजे अक्षरशः छोट्यातलं छोटं सांगायचं झालं, की स्वतःचा कॉफीचा कप, स्वतःचं ताट हे स्वतःहून उचलून सिंक मध्ये ठेवणं, इथून हे खूप बेसिक आहे आणि हो. सगळी लोक हे करतात. पण हे माझ्या आईने पण माझ्या बाबतीत केलं. तिने परत या सगळे या 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 गोष्टींमुळे, या व्हॅल्यूजमुळे कुठेतरी आज मी इथपर्यंत पोहोचलो असं मला वाटतं. आम्हाला कधीच स्पॉइल नाही केलं. कधीच तिने आम्हाला चुकीच्या सवयी लागत नाहीयेत ना बाबा. परत काय म्हणतो आपण, कारण ती सिंगल मदर आहे. ती प्रत्येक वेळेला घरी नसायची. त्यामुळे तिने खूप लवकर आमच्यावर जबाबदारी टाकायला सुरुवात केली. घराची जबाबदारी, हं. बाकी इतर गोष्टींची जबाबदारी. त्यामुळे आम्ही खूप जबाबदार झालो. मी आणि स्वानंदी सुद्धा. सो आमच्यामधलं जे फ्रीडम आहे, जे इंडिपेंडन्स आहे, जो समजूतदारपणा आहे, तो कुठेतरी आईमुळे आहे. मग असंही म्हणता येऊ शकतं कमी वयात मॅच्युअरही झालात तुम्ही? हा, लोकं कारण सिंगल मदर हं. असते तेव्हा जेव्हा तुमच्यावर जबाबदाऱ्या पडतात तेव्हा तुम्ही आपोआप मोठे होता. हं. त्यामुळे ती जबाबदारी कोणीतरी टाकणं आणि तुमच्यावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं असतं. तर ते आईनी पूर्णपणे केलं. पण घरातला मोठा भाऊ हम्म. म्हणून जबाबदारी आणखीन वाढलेली असते. कारण स्वानंदी आहे. मग अर्थात ती असते हां. असते ती, पण आता स्वानंदी जशी मोठी झाली तशी तीही खूप हुशार, खूप समजूतदार आणि हो. खूप जास्त बोल्ड आणि अशी काय म्हणतो, स्वतःच्या मतांवर ठाम असणारी, खमकी झाली खूप हो. मोठी झाल्यावर. त्यामुळे तो मोठा भाऊ आता तसं राहिलेलं नाही. ऑब्व्हियसली काही डिसिजन्स, काही गोष्टी ती नेहमी माझा सल्ला घेते, नेहमी मला विचारते. अजूनही ज्या गोष्टी मला पटत नाहीत ते मी तिला सांगतो. पण ते आता ती पण तितकीच जबाबदार आहे. त्यामुळे हो. तिच्यावरती असं सतत काय म्हणतो, धाक ठेवण्याची गरज नाही, किंवा पण धाक ठेवणंच मला पटत नाही. तिचं अस्तित्व एक छान काहीतरी तिने करू तिचं पाहतीये ती आता ती. निर्माण करते. तिला हां. मी आधीच सांगितलं, की तू स्वतः फायनान्शियली इंडिपेंडंट, तू स्वतः स्वतः इंडिपेंडंट राह. तुला आयुष्यात कधीच कोणावरती डिपेंडंट राहण्याची गरज नाही पडली पाहिजे. हे मी करेक्ट. तिला खूप म्हणजे इमोशनली आपण असतो एखाद्या व्यक्तीवरती, हं. पण फायनान्शियली आणि या सगळ्या प्रोफेशनली स्वतः इंडिपेंडंट. शिक्षण कर, खूप मोठी हो, बस दॅट्स इट. तसंच आहे. पण अगदी स्वानंदी सोबत ही बोलली त्यावेळेस ही ती तुझ्याबद्दल भरभरून बोलत होती, की मी अभिनय कडनं बऱ्याच गोष्टी घेत असते, की त्याला विचारून गोष्टी करत असते. या सगळ्या गोष्टी तीही कायम बोलते. हा बॉन्ड खूच छान वाटतो कायम असा मला. पण तू अगदी सुरुवातीपासून जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आला तेव्हापासून नजरा होत्या, की लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा, प्रिया बेर्डेंचा मुलगा. ती सगळी जबाबदारी पडलेली असताना आपण काहीतरी स्वतःचं एक अस्तित्व बनवून पाहत असतो. कारण आपल्याला मनाला माहिती असतं, की आपल्याला करायचंय, काहीतरी वेगळं करायचंय. तुझ्या मनात तेव्हापासून आणि आतापर्यंत या जर्नीमध्ये काय वाटतं? तू ते कशा पद्धतीने अचीव्ह करू शकलात त्या गोष्टी, जे तुला वाटत होतं इंडस्ट्रीमध्ये येत असताना? मला आधी मी खूप बर्डन व्हायचो या सगळ्या जबाबदारीने, आणि लोक मला काहीतरी वेगळ्या नजरेने पाहत होते आणि मी स्वतःला काहीतरी वेगळ्या नजरेने हो. पाहत होतो. तर ऍट द सेम त्या पॉइंटला मला स्वतःच्या कन्व्हिक्शन सोबत राहणं खूप गरजेचं होतं. मला माझ्या कन्व्हिक्शननी माझं वेगळेपण जपणं खूप गरजेचं होतं. ते जर मी जपलं नसतं ना, तर मी मग कदाचित आता जे काय थोडीशी माझी वेगळी वाट करू पाहतोय ते झालं नसतं.
हम्म. सो आय थिंक मी माझ्या वेगळेपणाशी खूप कन्व्हिन्स्ड होतो. मला माझं काहीतरी वेगळं स्वतंत्र काहीतरी करायचंय, स्वतःचं स्वतंत्र एक करिअर करायचंय. हम्म. मी या गोष्टीवरती खूप ठाम होतो. त्यामुळे आणि त्याचबरोबर मला दिग्दर्शकही खूप छान लाभले, हो. जे माझ्या वेगळेपणाला जपत होते, जे माझ्या वेगळेपणातून काहीतरी काढू पाहत होते. सो त्यामुळे आय फील की या दिग्दर्शकांमुळे, या लेखकांमुळे, या गोष्टींमुळे मी आता ते आधी जे बर्डन वाटायचं ते आता नाही वाटत. हम्म. तुम्ही जर कंपॅरिझन माझी आणि माझ्या वडिलांमध्ये करत असाल तर त्यात चूक तुमची आहे. कारण त्यांच्या वेळेचा काळ वेगळा होता, त्यांची शैली वेगळी होती आणि करेक्ट. तो एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. मी वेगळा आहे, मी काहीतरी वेगळं करू पाहतोय आणि हात जोडून विनंती करतो की तुम्ही मलाही एक चान्स द्या असं म्हणतो पण बस. मला वाटतं तू त्याचं मिळालेल्या संधीचं कायम सोनं केलंय अभिनय. म्हणजे काही ना काहीतरी करू पाहिलंय तर तू नाटकही केलं. येस, क्षितिज सोबत नाटक आणि पुन्हा त्याच्यासोबत आता येस, हा चित्रपट करणं. येस, तो एक बॉन्डही तयार झाला आणि क्षितिजला माहिती होतं तुझे प्लस पॉईंट कुठे अभिनयला आपण त्या गोष्टींमध्ये एक्सप्लोर करू शकतोय. मला येस. वाटतं त्या गोष्टीची उत्तर करत असताना मदत झाली की खूप, 2 खूप. कारण कोलॅबोरेशन. त्यांना नेहमी वाटत आलंय, की माझ्यामध्ये अनटॅप्ड पोटेन्शियल आहे आणि त्यांना ते कसं टॅप करायचं हे त्यांना खूप छान प्रकारे कळलेलं आहे. त्यामुळे माझ्याकडनं काम कसं काढून घ्यायचं किंवा माझ्यातले पॉझिटिव्ह पॉइंट्स कसे हायलाइट करायचे हे त्यांना कळलेलं आहे. आणि कुठल्याही ॲक्टरला जेव्हा स्टार व्हायचं असतं, तेव्हा तो फक्त स्वतःच्या कर्तृत्वाने नाही होऊ शकत. करेक्ट. फक्त म्हणण्यापेक्षा तो स्वतःच्या कर्तृत्वाने नाहीच होऊ शकत. तुम्हाला प्रत्येक वर्षी 10 चार्मिंग चेहरे, ज्या गुड लुकिंग टॅलेंटेड लोक तुम्हाला बघायला मिळतात प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये. पण त्यातले किती स्टार होतात? त्या स्टार्सना चांगले दिग्दर्शक आणि लेखक लाभणं खूप गरजेचं असतं. त्याशिवाय जोपर्यंत तो दिग्दर्शक आणि लेखक तुम्हाला एका एका पर्टिक्युलर नजरेने बघत नाही ना, एका पर्टिक्युलर स्टार स्पेसमध्ये बघत नाही ना, तोपर्यंत आय डोंट थिंक तुम्ही स्टार होऊ शकता. करेक्ट. त्यामुळे फिल्म मेकिंग हे माध्यमच दिग्दर्शकांचं आहे. म्हणजे कोणी कितीही तुम्हाला सांगितलं की अरे काय म्हणतो हा हे 4 सिनेमे चालले नाहीत, कितीही हे केलं ते केलं तरी आय डोंट थिंक ऍक्टर्सच्या हातात काही आहे. सगळं संपूर्ण इट इज अप टू द डिरेक्टर. इट इज देअर मीडियम. त्यांच्या माध्यमातून तुम्ही प्रेझेंट होत असता. येस. सो होप करायचं असतं की बाबा कधीतरी आपल्यामधलं हार्डवर्क स्किल कोणीतरी कुठला तरी चांगला दिग्दर्शक ओळखेल आणि हम्म. आपल्याला ती संधी देईल. ह्याच्यासाठी सतत प्रयत्न करायचे असतात. तू ते सातत्याने करत राहिलास आणि येस, त्याच्यामुळे कुठेतरी नंतरच्या काळामध्ये मग दशावतारपासून असं आपण बघायला गेलो तर आता पुन्हा उत्तरच्या निमित्तानं ते होऊ शकतंय. येस, आता ते चित्रपट बघितल्यानंतर कळेलच. पण उत्तरच्या निमित्तानं रेणुका शहाणे म्हणजे येस, आपण अगदी ते लहानपणापासून लक्ष्मीकांत सर आणि त्यांची बॉन्डिंग असेल, हम आपके है कौनच्या वेळेसची असेल किंवा तेही सांगतात की काही काही किस्से आहेत आणि सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आता तू काम करतोयस रेणुकाताईंसोबत. ते कसं होतं? मी ऍक्च्युली थोडंसं दडपण असतं आपल्याला, कारण ते एवढे सिनियर आहेत, एवढे अकम्प्लिश्ड आहेत आणि एवढ्या कमालीचे ऍक्टर आहेत. सो त्यावेळेला त्यांच्यासोबत काय म्हणतो आपण, काम करताना आधी असं वाटत होतं की यार थोडंसं ऑन द टोज राहावं लागेल, थोडीशी भीती होती. पण रेणुका त्यांनी मला खूप कम्फर्टेबल केलं. हम्म. त्या स्वतः खूप स्मार्ट आहेत. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर कमालीचा आहे आणि त्यांच्यासोबत नुसतं गप्पा जरी मारत बसला तरी खूप मजा येते. हो. पण रेणुकाताईंकडे एक गोष्ट खूप शिकण्यासारखी येते की ऍज अन ऍक्टर ते खूप स्पॉन्टेनियस आहेत. हम्म. ते जे काय आहे ते त्या स्पेसमध्ये येऊन काहीतरी मॅजिक करतात. ते खूप शिकण्यासारखं आहे हा. त्यांच्याकडनं. सो त्यामुळे ती आई मुलाची केमिस्ट्री आणि आमचं बॉन्ड तिकडे खूप छान झालं. पण ते सांगत असतील ना ते किस्से कारण त्यांनी कामही हो, केलंय आधेमध्ये लक्ष्मीकांत. तर खूप सांगायचे, कारण त्यांचा पहिला सिनेमा माझ्या वडिलांसोबत होता. हो. त्यामुळे ते ते एक बॉन्ड होतं त्या दोघांमध्ये सुद्धा. हो. भाऊ बहिणींसारखं ते माझे वडील रेणुका त्यांना अगदी लहान बहिणीसारखं जपायचे. त्यामुळे ते त्यांच्यामध्ये एक बॉन्ड होतं. हम आपके है कौनच्या वेळेला पण ते कुठेतरी पप्पा ऑलरेडी काम केलं होतं राजश्री सोबत. रेणुका त्यांचा पहिला सिनेमा हो. होता. सो ते सगळं सांभाळून घेणं एकमेकांना, या सगळ्या गोष्टी खूप होत्या. सो आय फील की माझ्या वडिलांचं आणि त्यांचं जे बॉन्ड होतं, त्याचं बर्डन पण त्यांनी कधी माझ्यावरती आलं नाही. खरंय. आमचं जे बॉन्ड आहे माझं आणि रेणुका त्याचं स्वतंत्र आहे. ते बरोबर. आम्ही आमचं डेव्हलप केलेलं आहे. सो त्या बॉन्डची छाप कुठेच नाही येते ह्याच्यावरती, किंवा हं. त्याचं बर्डनही नाहीये. सो त्यांचं माझ्या आई-वडिलांसोबत एक इंडिपेंडंट नातं आहे आणि माझ्यासोबत एक इंडिपेंडंट नातं आहे. पण त्यांना आईच्या भूमिकेत बघणं म्हणजे त्यांना असं नुसतं बघून त्यांचं हास्य बघूनच इतकं किती छान एक्झॅक्टली वाटतं ना. इतकं कम्फर्टिंग वाटतं तुम्हाला, कारण हां. ते सतत हसरे असतात. त्यांचा चेहरा सतत हसरा असतो. मी नाही ठेवू शकत सतत माझा चेहरा हसरा, दुखायला लागतं.
एक्झॉस्ट होऊन जातो मी. हो. आणि रेणुकाताई सतत हसरे असतात आणि हां. मला अशा लोकांचं खूप कौतुक वाटतं, जे सगळे चॅलेंजेस, सगळ्या गोष्टींच्या सामोरे जाऊन सुद्धा ते एका स्माइलिंग स्माइलिंग. फेसनी जातात. आणि रेणुकाताईंचं ते आय थिंक इट इज वन ऑफ अवर बिगेस्ट प्लस पॉइंट्स. आणि त्यांच्यामधली जी वॉर्मथ आहे, त्यांच्यामधली जी पॉझिटिव्हिटी आहे, ती सतत त्या स्माइलनी बाहेर येत असते. हो. ऋतासोबत काम केलेलं आहे. तर हे कॉम्बिनेशन पण आम्हाला आवडलंय. मला पण खूप इच्छा होती ऋतासोबत काम करायची. हं. ऋता गेली अनेक वर्ष आपण तिचं काम बघत आलोय. तिचं नाटक मी खूपदा बघितलं होतं, दादा एक गुड न्यूज आहे. तेव्हापासून मनात एक इच्छा होती की यार एकदा तरी काम करण्याची संधी आम्हाला मिळायला पाहिजे. मला मिळायला पाहिजे तिच्यासोबत. आणि उत्तर थ्रू ती संधी फायनली आम्हाला मिळाली. आणि तिच्यासोबतचे जे सीन्स झालेत ते खूप, कारण भलेही कॉमेडी असो, भलेही इमोशनल असो, हं. आणि इमोशनल सीन्सला स्पेसिफिकली तुम्हाला जर ते फिल्म मेकिंग इन जनरल, सिनेमाच्या सेट्स वरती ना, इन जनरल मला असं वाटतं की इट इज अ टीम वर्क. खरंय. ऍक्टर्स सुद्धा, दोन ऍक्टर्स जर असं विचार करत असतील की अरे मला तुला ओव्हर पॉवर करायचंय की मी दाखवतो मी काय ऍक्टर आहे, तर तो हं. सीन वर्क नाही होणार. बरोबर. पण ते दोन ऍक्टर जर ती बॅडमिंटन असं जिथे त्यांना त्यांचं ध्येय आहे की कॉर्क खाली नाही पडला पाहिजे, तो हं. कंटिन्यू ती इथून बॅडमिंटन चालू आहे एकमेकांचं, तर ते आय फील की ते परफॉर्मन्स तसा स्ट्रॉंग होतो. तसंच काहीसं माझं आणि ऋताचं होतं. ती मला खूप सपोर्ट करत होती. ती ती ऍज सीन्स परफॉर्म करताना तिच्याकडनं जी एनर्जी येत होती, ती पुढे जाऊन ती माझ्या परफॉर्मन्सला खूप मदत करत होती. हं. सो आय फील आय हॅड अ ग्रेट टाइम वर्किंग विथ बोथ ऑफ देम. पण तुला अनेकदा हे विचारलं असेल अभिनय अनेकांनी की अ, लहानपणी वडिलांसोबत थोडा काळ तुम्हाला तू घालवता आलेला आहे पण त्यानंतर नव्हते ते मिसिंग राहणारच आहे ते पुसता येता कामा नये ते सगळ्या गोष्टी पण तुला अजूनही वाटतं की या करिअर मध्ये काम करत असताना अ, तो एक ते मिसिंग वाटतं की तो एक मार्गदर्शक अर्थात प्रियताईंनी त्या 100% दोन्ही भूमिका बजावल्या उत्तम पद्धतीने 100%. तुला काय वाटत असतं वाटतं मला, एस्पेशली नाटक करताना मला असं नेहमी वाटतं की त्यांचा सल्ला आणि त्यांची शिकवण खूप गरजेची आहे, कारण हा. त्यांचा बिझनेस माइंड खूप ब्रिलियंट होता हम्म. सगळ्याच बाबतीमध्ये. ते फायनान्शियली खूप साऊंड होते आणि त्यांच्याकडे अशोक मामा त्यांना म्हणायचे पक्का वाणी आहेस म्हणून. ते हा. इतके ते सुंदर त्यांचा बिझनेस अॅक्युमेन होता, इंडस्ट्रीला घेऊन, नाटकाला घेऊन. सो ते त्यांच्याकडनं मला शिकून शिकून घ्यायचं होतं, पण ते राहून गेलं. पण आय एम शुअर ती कुठेतरी नॅचरली तो डीएनए तुमच्यात येतोच, त्यामुळे आय एम डेव्हलपिंग दॅट. मी अगदी त्यांच्यासारखा हुशार बिझनेसमॅन आहे मी अजिबात असं म्हणत नाहीये, पण तसं व्हायला नक्कीच आवडेल. दोघांमधले कोणते गुण तुला जाणवतात कोणत्या गोष्टी आहेत ज्या आय थिंक तुझ्यात आहे दोघांची ऑनेस्टी, हा. दोघांचं डिसिप्लिन आणि दोघांचं कामावरचं प्रेम हे माझ्यात आहे. त्या दोघांमध्ये जो प्रामाणिकपणा होता, त्या दोघांमध्ये जो ग्राउंडेडनेस होता, त्या दोघांमध्ये जो डिसिप्लिन अजूनही माझ्या आईमध्ये आहे, आणि एक स्वतःच्या कामावरती जे प्रेम आहे, हम्म. ते मला त्या दोघांकडनं मिळालं. अभिनय या नावाच्या किस्स्याबद्दल खूप बोललं जातंय सध्या तो किस्सा आम्हाला माहिती पडलाय पण तुला काय वाटत होतं अभिनय करणं म्हणजे तुझ्यासाठी काय जाणवत होतं घरात आहे या गोष्टी आई वडिलांनी केलेलं आहे ते काम म्हणून करायचंय आपल्याला की आपल्याला ही वाटतंय या क्षेत्रामध्ये हेच आहे ना ते कदाचित आपल्याला समाधान देऊ शकतं किंवा ती गोष्ट आपल्याला अट्रॅक्ट करते तुला येत असताना काय वाटत होतं अभिनय? सी मी लहानपणीच ठरवलं होतं की मला ऍक्टर व्हायचंय, मला सिनेमात काम करायचंय. मी जेव्हापासून माझी आई मला म्हणायची जेव्हापासून बाळ उपडी पडतो तेव्हापासून उपडी पडतो तेव्हापासून मी टीव्हीकडे टीव्ही बघायचो, बघायचं असं सिनेमे बघायचो. त्यामुळे मला माहिती होतं, मला माहीत व्हायच्या आधी की माझे आई वडील कोण आहेत, तेव्हापासून मला ऍक्टर व्हायचं. माझे आई वडील जर ऍक्टर्स नसते तरीही मी ऍक्टर झालो असतो. हम्म. कारण मी त्या सिनेमांना मी खूप प्रेम केलंय त्या कलेवरती, हम्म. त्या आर्टिस्ट्रीवरती. सो त्यामुळे माझं स्वप्न कधीच बदललेलं नाही. इट हॅज ऑलवेज बीन टू बिकम अन ऍक्टर, टू बिकम अ फिल्म मेकर, आणि सिनेमात काम करत राहणं, नाटक करत राहणं. सो त्यामुळे मी म्हणतो ना, आपण लोक काय म्हणतो, सेफ्टी नेट ठेवतात किंवा ऑप्शन्स असतात ऑप्शन्स ठेवतात. हा. आय हॅव नो ऑप्शन्स. फिल्म्स, थिएटर इज द ओनली ऑप्शन. इट्स गुड. तू तेच हे ठेवलेलं आहेस फोकस आणि त्याच्यामुळे आम्हाला तुझ्याकडनं काही-काही छान बघायला मिळतंय. येस. पण तुला अभिनयाबद्दल काय अट्रॅक्ट करतं? तुला काय असतं? व्हॉट यू आर जेव्हा तू स्टेजवर असतोस, तू कॅमेरा समोर असतोस? मी मी जेव्हा स्टेजवर असतो ना, एक तर असं असतं की आपण एक कॅरेक्टर होतोय, आपण एक पात्र होतोय, आपण एक गोष्टीचा भाग आहोत. मला गोष्टी ऐकायला, मला गोष्टी सांगायला खूप आवडतं. हं. मला ॲज अन ॲक्टर काय अट्रॅक्ट करतं, तर त्या गोष्टीतला एक भाग आपण एक पात्र असतो एका सिनेमातले, एका नाटकातले. बरोबर. तर आपण त्या गोष्टीचा भाग असतो. त्या गोष्टीचा भाग असताना आपण ती गोष्ट कुठेतरी पुढे घेऊन जात असतो.
ती प्रेझेंट करत असतो, लोकांचं मनोरंजन करत असतो, लोकांना आनंद देत असतो. ही भावनाच खूप कमालीची आहे माझ्यासाठी. हम्म. मी जेव्हा नाटक करत होतो आजीबाई, तेव्हा मला क्षितिज सर म्हणाले होते, "अनेक लहान मुलांचं आजीबाई जोरात ते पहिलं नाटक असणार. हम्म. त्यांच्यासाठी तू त्यांचा पहिला हिरो असणार." ही हो, कल्पनाच किती सुंदर आहे. खरंय. ही किती सुंदर कल्पना आहे. तुम्ही तुमच्या कलाकृतीने लोकांना आनंद देताय, त्यांना त्यांचे टेन्शन विसरायला लावताय, त्यांना हम्म. एका वेगळ्या दुनियेत, वेगळ्या जगात घेऊन जाताय. ही भावना, ही कल्पनाच किती उत्तम आहे. खरंय. का म्हणून देशातल्या 10 मधल्या 5 लोकांना ऍक्टर व्हायचं असतं, सिनेमात काम करायचं असतं. कारण ही भावनाच खूप कमाल आहे. आणि खूप कमी लोकांना त्यांची स्वप्न जगायला मिळतात. खूप कमी लोकांना या क्षेत्रात येऊन काम करायला मिळतं. ती संधी मिळते. आणि मला जर ती मिळते तर मी का सोडेन? खरंय. पण तू आता तू सांगितलं की अनेकांना बनायचं आहे ऍक्टर. आता स्पर्धात्मक आहे सगळं, म्हणजे हं, त्याला स्पर्धा म्हणत कारण इतकं कॉन्टेंट बनतंय. हं. इकडे OTT आहे, चित्रपट, नाटक, सोशल मीडियावर दर मिनिटाला आपण स्क्रोलिंग मध्ये बघतोय की इन्फ्लुएन्सर्स वगैरे. या स्पर्धेमध्ये, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण काहीतरी प्रेझेंट करतोय. ते काय असतं मनामध्ये, की आपण काय प्रेझेंट करतोय? एक जबाबदारी पूर्ण पण असतं ना, की आपण कोणतं काम हातात घेतोय. बरोबर. त्याचा तू कशा पद्धतीने विचार करतो? एक कोविड नंतरचा काळ होता जेव्हा मी मिळेल ते काम केलं कारण मला त्या कामाची गरज होती. हम्म. मला एकतर ॲज अन ॲक्टर पण मला ग्रो व्हायचं होतं. मला फायनान्शियली पण खूप गोष्टी थोड्या स्टेबल करायच्या होत्या कारण कोविड नंतर सगळंच डगमगलं होतं. हो. त्यामुळे मिळेल ते काम मी केलं. 2024 नंतर मी ठरवलं की आता मला चुजी राहायचंय. आता मला फक्त लाँग रनमध्ये जे कामं मला मदत करतील मला तीच कामं करायची आहेत. हम्म. त्याच्यानंतर मी नाटक केलं. मी ठराविक सिनेमे केले. स्पर्धा ही आहेच. ती आधीपासून होती. ती कधीच कुठे जाणार नाही. कारण खूप जणांना या इंडस्ट्रीतून त्यांचं करिअर करायचं आहे. सो मी स्पर्धेकडे नेहमी पॉझिटिव्हली बघतो. ती स्पर्धा आपल्याला ग्राउंडेड ठेवते आणि आपल्याला सतत स्वतःवरती काम करण्यासाठी मदत करत असते. त्याचबरोबर माझी खूप इच्छा आहे, की मराठी इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त नवीन कलाकारांनी, नवीन लेखकांनी, नवीन दिग्दर्शकांनी यावं. यावर्षी मराठी फिल्म इंडस्ट्रीनी जे हिट सिनेमे दिले, जे चांगले सिनेमे दिले, हो. ते सगळे फर्स्ट टाइम डिरेक्टर्सनी केले होते. हो. अगदी तुम्ही एप्रिल मे 99 बघा, जारण बघा, आरपार, दशावतार, करेक्ट. उत्तर आणि आता थांबायचं नाही. सगळे डेब्युटंट डिरेक्टर्स. मी स्वतःला लकी मानतो, की मी या फळीमध्ये 2 दिग्दर्शकांसोबत काम करू काम शकलो. केलंय. हो. सो मी त्यामध्ये स्वतःला खूप नशीबवान समजतो. कॉम्पिटिशन असलीच पाहिजे. ही गरजेची आहे. तुम्ही आणि या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही किती ऑनेस्ट, ट्रुथफुल आणि कन्व्हिक्शननी काम करता हम्म. आणि किती पेशन्स ठेवून काम करता, ते महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आय फील मी इथे सर्व्हाइव्ह करू शकलो इतक्या वर्षांमध्ये सुद्धा. हम्म. कारण एक काळ असा होता जेव्हा मला अजिबात सेल्फ बिलीफ नव्हतं. पण ते सेल्फ बिलीफ आणि सेल्फ कॉन्फिडन्स नाटकाने मला खूप दिला. सो त्यामुळे हम्म. कितीही कॉम्पिटिशन आलं, कितीही काही आलं, तरी मी माझी जागा पकडून राहीन. मी माझं काम सातत्याने करत राहीन. ही भावना मी कधीच सोडणार नाही. नाटकाचा बेस्ट डिसिजन वाटला तुला? कारण बेस्ट त्याच्यातलं तुझं नाटकानंतर केलेली जी काही कामं आहेत, टर्निंग त्याच्यात पॉइंट जाणवतंय ते, की टर्निंग पॉइंट माझ्या आयुष्याचा नाटक आहे. तुला ते स्टेजने घडवलं. काय काय बदल वाटले तुला तुझ्या ऍक्टिंग मधले किंवा अभिनयात? काय जाणवलं? ऍक्टिंग जी आहे ती आधीपासून तशी होतीच ना. आपण त्याला किती तुम्ही त्याची प्रोसेस किंवा प्रोसेस आणि अगेन सेल्फ बिलीफ आला ना माझ्यामध्ये. सेल्फ कॉन्फिडन्स आला. मला स्वतःवरती विश्वास जागा झाला, की मी राईट. करू शकतो. आय जस्ट नीड टू बिलीव्ह इन माय सेल्फ. मी बिलीव्ह करत नव्हतो स्वतःवरती. आता मी नाटकामुळे बिलीव्ह करायला लागलो. त्याच्यामुळे कुठेतरी ज्या गोष्टी आत दबल्या गेलेल्या होत्या, त्या अचानक अशा प्रकारे हे झाल्या आणि ते पुढे अजून उघडत राहतील आणि डोळे. नाटकही असं मिळालं जिथे इतके छान लहान फुल मुलं ऑन. येऊन आणि सगळे कुटुंब येऊन मी पण एन्जॉय लहानच करतायत. होतो त्याच्यामध्ये 10 वर्षांचा. हो. सो तो प्रवास आहे, की नाटकात मी 10 वर्षाचा होतो आणि उत्तरमध्ये 21 वर्षाचा आहे. तर ती नॅचरल ग्रोथ आहे, की माझ्या कॅरेक्टरायझेशन मध्ये पण, माझ्या अभिनय शैलीत पण ती एक ग्रोथ आहे. तुला काय, तुला स्टार बनावं असं वाटत होतं, तुला ऍक्टर बनावं असं वाटत होतं? मला दोन्ही बनावंसं वाटत होतं. अजूनही ते वाटतंय अजूनही आय वॉन्ट त्याच्यासाठी टू बी उभं. अ स्टार ऍक्टर. कसं आहे ना, आता स्टारडमची परिभाषा बदलली आहे. स्टारडमचं कल्चर संपत चाललंय. जे पण स्टार्स आहेत ते गेली 30 वर्ष आधीचे, 20 वर्ष आधीचे तेच स्टार्स आहेत. खरं. नवीन स्टार्स घडणं, बनणं फिकल झालंय सगळ्या गोष्टी खूप. हम्म. कारण सगळे खूप इझिली अवेलेबल आहेत. त्यामुळे प्रत्येक माणूस स्टार होईलच ह्याची गॅरंटी नाहीये, खरं. किंवा प्रत्येक जनरेशन मध्ये एक सुपरस्टार येईलच ह्याची पण तुम्ही गॅरंटी नाही देऊ शकत.
माझ्या हातात काय आहे की मी जितके चांगल्या भूमिका येतील ते करत राहणं सातत्याने, ह्याचा प्रयत्न मी पूर्णपणे करतोय. स्टारडम मला देणं ते ना मी देऊ शकतो ना तुम्ही देऊ शकतात, ते फक्त ऑडियन्स देऊ शकतो. मला स्टार फक्त ऑडियन्स बनवू शकतो. सो त्यासाठी मी जितकं प्रयत्न करता येतील तेवढं करत राहीन. सो ऑडियन्सच्या हातात आहे मला स्टार करणं. इच्छा खूप आहे, पण ऍट द सेम टाइम मला ऍज अन ऍक्टर माझ्या हातात काय चांगला ऍक्टर होणं ते मी पूर्णपणे करतोय. सो हम्म. होपफुली बघू हम्म. काय होतं. ज्या एका फेजचा तू उल्लेख केला, आत्मविश्वास कमी होत हम्म. होता त्यावेळेस आणि नंतर नाटकानं तर झाला, पण त्यावेळेस तुला काय गोष्ट मोटिवेट करत होती? मोटिवेट हेच करत होते की मी जे लहानपणापासून स्वप्न बघितलंय स्वतःसाठी हम्म. ते काही खराब एक्सपिरियन्सेस आणि काही अपयशांमुळे मी कम्प्लिटली अबॅन्डन नाही करू शकत. हम्म. मी ते माझी स्वप्न सोडून दुसरीकडे दुसऱ्या मार्गाला नाही जाऊ शकत. कारण जस्ट बिकॉज की थोडेसे फेलियर झालेत आयुष्यामध्ये, थोडेसे अडथळे आलेत आयुष्यामध्ये. मला नंतर असं रिअलाइज झालं की यार फेलियर तर येतच राहणार तुम्हाला. या इंडस्ट्रीमध्ये फेलियर इज द ओनली कॉन्स्टंट. सक्सेस इज अ फ्लूक. हम्म. पण जर तुम्ही सातत्याने चांगलं काम करत राहत असाल, सातत्याने कन्व्हिन्सिंगली सिन्सिअरली काम करत असाल, तर ते लोकांच्या नजरेत येतच. ते कोणी थांबवू नाही शकत तुम्हाला. सो ते फेलियर्स शेवटी पचवणं आणि काम करत राहणं हेच तुमच्या हातात आहे. बाकी काही माझ्या हातात नव्हतं. माझं माझं मला मला वाटत एक पॉइंट असा आला होता की मला सोडून जायचं होतं, पण मला असं वाटलं की नाही यार, मी जर आत्ता मी आत्ता जर हार मानली तर मी पुढे नाहीच करू शकणार कधीच. मी स्वतःला माझ्या मोटिवेट पोटेन्शियल केलं. पर्यंत जाऊच शकणार नाही. कारण तेव्हा असं वाटत होतं की यार आहे आपल्यामध्ये, पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही आहोत. सो जोपर्यंत पोहोचत नाही आहोत तोपर्यंत फाईट नाही सोडली पाहिजे. तोपर्यंत आपण फाईट करत राहिलं पाहिजे, पुश करत राहिलं पाहिजे. सो अजूनही ती फाईट चालू आहे. अजूनही मी पुश करतोच आहे आणि करत राहणार. कोण तुला मोटिवेट करण्यासाठी मदत करत होतं, की तू स्वतःला करत होतास या सगळ्या गोष्टी? एका पॉइंट नंतर असं रिअलाइज झालं की मोटिवेशन हा एक बनवलेला कॉन्स्ट्रक्ट आहे. शेवटी डिसिप्लिन आहे. खरंय. तुमचं बिगेस्ट मोटिवेटिंग फॅक्टर तुमचं डिसिप्लिन पाहिजे. मोटिवेशन मला आज आहे उद्या नाहीये, पण डिसिप्लिन जर असेल, कन्सिस्टन्सी जर असेल, हम्म. तर मग तुम्हाला कुठल्याच मोटिवेशनची गरज लागत नाही. Yeah. सो डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी बिल्ड करण्यामध्ये वेळ गेला. मोटिवेशन तर काय, आपण स्वप्न तर बघतोच. हो. आपण ती बघत राहिली स्टारडमची पाहिजे. स्वप्न बघतोच. ती स्वप्न बघत राहिली पाहिजे. आर्टिस्ट माणसाने स्वप्न बघणं कधी सोडलं नाही पाहिजे. वाह! तू स्वप्न बघत राहा आणि अशी छान-छान कामं करत राहा. येस. पण उत्तरच्या निमित्तानं मला हेही जाणून घ्यायचं की अशा पद्धतीचे कॅरेक्टर आहे. आता आपण बघतो पॅरेंटिंगचा प्रश्न आहे किंवा आता इतकी सोशल मीडिया सतत स्क्रोलिंग आहे, एआय आहे, या सगळ्यामध्ये आई-वडिलांना वेळ देणं. तू तुझ्या या सगळ्या कामामध्ये इकडे आईही काम करतेय. आता स्वानंदीही तिचं काम करू पाहते. तुमचा हा कसा एक फॅमिली टाईम असते. हम्म, एक डिनरच केलं आपण हम्म. एकत्र किंवा तो तुम्ही कशा पद्धतीने केलेला आहे, की आता फॅमिलीलाही वेळ देणं तितकंच गरज आहे आणि आई जे काही म्हणते ती लिसनिंग. तू लिसनर आहे आईचं हो, ऐकतो, चांगलं. ऐकतो, ऐकतो, ऐकतो. ऐकावं लागतं मला. माझी आई काय अशी पर्याय एकदम नाही. पर्याय नाही. पण अगेन आम्ही आता एक मिडल ग्राउंड आम्ही आमच्या तिघांमध्ये बघतो काय असेल. हां. आणि भेटणं असं ठरवून आम्ही भेटत नाही. आमचं खूप स्पॉन्टेनियसली प्लॅन होतात. कारण कधी-कधी उद्या काय करणार आहे मी तर आज मला माहिती नसतं. PR वाल्याकडे बघतोय मी. त्यांचे लाईनअप असतात, हो, त्यांचा प्रमोशन लाईन असतात. हां. एक्झॅक्टली. मी उद्या काय करणार आहे मला आज माहिती नसतं. रात्री कळतं मला. त्यामुळे अच्छा. असे आमचे प्लॅन्स एकदम आम्हाला प्लॅन करता येत नाहीत. हं. पण आम्ही स्पॉन्टेनियसली गोष्टी ठरवतो. मम्मीला कधी-कधी मूड होतो, चला आज बाहेर जाऊया. तर आम्ही जातो. सो हं. आमचं सगळं प्लॅनिंग व्यवस्थित चालू असतं. म्हणजे प्लॅनिंग म्हणण्यापेक्षा आमचे असे प्लॅन्स व्यवस्थित चालू असतात आधीमध्ये. सो कधी-कधी महिना 2 महिना मीच नसतो, कधी-कधी ती नसते. हं. पण वी मेक शुअर की जेव्हा आम्ही मुंबईत असू, एकत्र असू, तेव्हा काही ना काहीतरी एकमेकांना वेळ देतो. आईच्या कामातलं काय इन्स्पायर करतं? आता काजळ मायासारखी इतकी छान मालिका हो. करतायत त्या आणि इतकं काहीतरी वेगळं हटके. खूप डिफिकल्ट आहे मालिका करणं. तो वेळ सेटवर सातत्याने महिन्यातले 27-28 दिवस घालवणं, वर्ष देणं, 2 वर्ष, 3 वर्ष देणं त्याला खूप अवघड आहे मालिका करणं. म्हणजे अनेक लोकं जज करतात सीरियल्सना, डेली सोप्सना. पण मला असं वाटतं ते काम इतकं अवघड आहे, की ते कोणीही नाही करू शकत. खरंय. आणि एस्पेशली माझी आई जी आता आय थिंक आता 55 वर्षाची होईल. लोकांना माहिती नाहीये आणि सॉरी मी आईचं एज रिव्हील केलंय. पण ती त्या प्रियाताई सॉरी. सॉरी. पण आय थिंक ते हे म्हणणं गरजेचं आहे कारण ती ज्या एजमध्ये आता जात आहे तिथे इतके वर्ष
इतका वेळ सातत्याने देणं खूप अवघड होऊन जातं. हो. पण तरी तिच्यामध्ये ते पॅशन आहे, तिच्यामध्ये ते ड्राईव्ह आहे, तिच्यामध्ये ते डिसिप्लिन आहे, जे तिला सतत इन्स्पायरिंगली तिला काम करायला लावतं. ती अजूनही सगळ्या रोल्स साठी ओपन आहे. ती अजूनही वेगवेगळ्या भूमिका मध्ये बसण्याचा प्रयत्न करते, वेगवेगळे हम्म. कॅरेक्टर्स करण्याचा प्रयत्न करते. सो आय थिंक हे खूप इन्स्पायरिंग आहे तिच्याकडनं. या या एवढं सगळं करिअर झाल्यानंतर, एवढी वर्ष इंडस्ट्रीला दिल्यानंतरही अजून तुमच्यामध्ये भूक आहे. हे खूप इन्स्पायरिंग आहे. आईचं काम बघताना काय वाटतं अभिनय तुला? आई आई किती वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. अगदी परीक्षक म्हणूनही जाणं असेल हो. एखाद्या पुरस्कार सगळं करते. सोहळ्यासाठी किंवा वेगवेगळ्या अभिनयाव्यतिरिक्तही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कायम पुढाकार असतो. पुढाकार असतो. तुला काय वाटतं आईच्या खूप कामाबद्दल? तेच बोललो मी, इन्स्पायरिंग आहे खूप. कारण तिने आयुष्यात खूप काही सोचलंय. खूप वेगळ्या वेगळ्या स्ट्रगल्स मधनं ती गेलेली आहे. त्यामुळे ती वेगवेगळे कामं करत असते. आणि आता तिचा फोकस जर तुम्ही म्हणाल तर तिचा फक्त अभिनयाकडे आहे. तिला आता दुसरं काही करायचं नाहीये. तिला फक्त अभिनयावर फोकस करायचंय, म्हणजे ऍक्टिंगवर, माझ्यावर नाही. फक्त ऍक्टिंगवर फोकस करायचंय. जितकं काम होत असेल, जितके सिरियल्स, फिल्म्स करता येतील, हां. तितके तिला करायचे आहेत. आणि माझी पण ही इच्छा आहे की तिने काम करत राहावं. म्हणजे ती, मला माहिती आहे माझी आई घरात नाही बसू शकत. ती अजिबात घरात नाही बसू शकत. तिचं ते वायरिंगच नाहीये घरात बसण्याचं. आणि आता घरात बसून करणारही काय? आम्ही दोघंही नसतो. आम्ही दोघंही आमच्या कामात असतो. त्यामुळे तिला सातत्याने काम तिला करायचंय आणि माझी इच्छा आहे की तिला तिच्या कामात मजा यावी आणि हं. ती तिचं काम एन्जॉय करावं. वाह! पण हे सगळं पॅरेंटिंगचं उत्तरमध्ये आहे का? काय म्हणजे त्या गोष्टीही कळणार आहेत का? की मुलं बघतील जेव्हा त्यांना वाटेल की अरे, याही गोष्टी कनेक्ट होणारं वाटणारच आहे. सी बेसिक प्रश्न आहे. तुला मी विचारतो हा, की तू शेवटचा तुझ्या आईसोबत थिएटरमध्ये जाऊन कुठला सिनेमा बघितलायस? 3 महिन्यापूर्वी वगैरे बघितलं असेल. हं. कुठला म्हणजे आई, म्हणजे तुम्ही सतत जात असता? नाही. नाही. सो मला असं वाटतं, उत्तर जेव्हा तुम्ही तुमच्या आई बरोबर स्पेशली बघाल तेव्हा तुम्हाला एक तर असं होईल की तुम्हाला एक छान दिवस तुमच्या आईला देता येईल, असा एक सिनेमा दाखवून जो जगातल्या सगळ्या आयांना डेडिकेटेड आहे. एक डिस्टन्स येतो आपल्यामध्ये आणि आपल्या आईमध्ये, हं, एस्पेशली जेनझीज मध्ये आणि त्यांच्या आईमध्ये. हं. जेनझीज जे 2000 नंतर जन्मलेले आहेत आणि आई जे 70-80 मध्ये जन्मलेले आहेत, एक मोठा जनरेशन गॅप आहे. बरोबर. एक त्या जनरेशन कडे इतकं नॉलेज आहे, त्यांना इतका ऍक्सेस आहे नॉलेजचा, पण एक्सपिरियन्स नाहीये. आयांमध्ये नॉलेज तुमच्या इतकं जरी नसलं तरी अनुभव खूप आहे. हो. त्या अनुभवा ते पण तरी आपण आपल्या आईचं ऐकत नाही, तरी आपण रिबेल करतो, तरी आपल्याला असं वाटतं आपल्याला सगळं कळतं. हं, पण मला वाटतं तो जो एक डिस्टन्स आहे, तो जो एक गॅप आहे ना, तो कदाचित उत्तर बघून तुमच्यामधला कमी होईल, कदाचित हं, कमी होईल. कारण ती 2 जनरेशन्सची गोष्ट आहे. ती आई-मुलाची गोष्ट आहेच. हं. पण ती त्या 2 जनरेशन्सची सुद्धा गोष्ट आहे. ती एका सिंगल मदरची सुद्धा गोष्ट आहे. ती त्या मुलाची सुद्धा गोष्ट आहे, जो काहीतरी करू पाहतोय, काहीतरी स्वतःचं करू पाहतोय. सो आय फील की तुम्ही तुमच्या आईच्या जवळ नक्कीच जाल. तुम्ही तुमच्या आईशी नक्कीच कनेक्ट कराल उत्तरमुळे. आणि तुम्हा सगळ्यांना, तुम्ही स्वतःला निनादमध्ये बघाल आणि तुम्हा सगळ्यांना तुमच्या आईमध्ये ती उमावाली राहू दिसेल. अभिनय किती बघतोय निनादमध्ये? आम्ही ट्रेलरमध्ये बघतोय सतत आई काहीतरी बोलते, "हो आई" वगैरे असं हं. तुझं चाललंय. तुझं घरात असं असतं काय? नाही, नाही? नाही. तू खूप मी डिसिप्लिन आहे. खूप डिसिप्लिन ऑपोझिट नाहीये. आहेत का? डिसिप्लिन अपोझिट नाहीये. हां. पण बऱ्यापैकी फरक आहे. कारण मी अजिबात निनादसारखा नाहीये. हं, माझं अपब्रिंगिंग, माझी आई, या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या राहिल्यात निनादपेक्षा. हं. निनाद काय आहे? तो किती टोकदार आहे, तो किती प्रिसाईज आहे, तो किती प्रॅक्टिकल आहे, तो किती रेबेल विदाऊट अ कॉज आहे. उगाच रेबेल आहे तो. अच्छा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला 12 तारखेला कळतीलच. वाह! आमची उत्कंठा तू वाढवलीयस. भरभरून सांगितलं या येस. चित्रपटाबद्दल. संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि थँक यू. अभिनय जे काही करशील पुढचे जे काही प्रोजेक्ट असतील त्याच्यासाठीही शुभेच्छा. थँक यू. थँक यू थँक यू सो सो मच. मच. थँक यू.